असं का वागलास देवांश? एक दिवस आपल्या दोघांना मिळाला होता, पण तू तो हक्क पण माझ्याकडून काढून घेतलास. एवढी वाईट आहे का मी, की तुला माझ्याबरोबर थोडा वेळ घालवावा असं पण वाटत नाही? शमिका, कॉफी घेशील ना? कॉफी टेबलवर ठेवली आहे, थंड व्हायच्या आत पिऊन घे. काय झालं शमिका बाळा? अगं बोल ना. तू बोलली नाहीस तर मला कसं काय कळेल? दमून गेलीस का? खूप. शमिका, स्वतःला एकटं समजू नकोस. मी एकटीच आहे माही, म्हणूनच दमून गेले. हे सगळं माझ्याच बरोबर का होतं? एक्झॅक्ट काय चुकतंय माझं? किती दिवस मी असं एकट्याने जगत राहायचंय? सगळे मला सोडून जातात. आधी आई बाबा गेले, मग ज्या व्यक्तीवर सगळ्यात जास्त प्रेम केलं तो काही न सांगता निघून गेला. तेव्हा मी ठरवलं होतं ना, पुन्हा कोणावर जीव लावणार नाही, प्रेम करणार नाही, कोणावर विश्वास ठेवणार नाही. खुश होते मी माझ्या एकटीच्या आयुष्यात, आणि मग तो आला. का आला तो माझ्या आयुष्यात? कोण? देवांश? Thank you. काय झालं? काही नाही. कुठे काय? देवांश, सई, I missed you so much. आय मिस यू टू. बरं, खाली आई जेवणासाठी वाट बघतात, चला. बघू दे वाट. कारण मला तुम्हाला डोळे भरून बघायचं आहे आता. कशा आहात तुम्ही? कशी दिसते मी? फ्रेश, एकदम फुलासारख्या. मलाही यातून अगदी तसंच वाटतं. म्हणजे ताप गेलाय असं समजायचं नाही का? नुसता गेला नाहीये, तुम्ही एवढी मनापासून माझी काळजी घेतली म्हटल्यावर त्याची आता हिंमतच नाहीये परत येण्याची. असं धमकवलं ना तुमच्या तापाला की परत याची हिंमत पण करणार नाही तो. बाय द वे, मगाशी अंजली काय म्हणत होती? तिचं जाऊ द्या ना, एवढं काय मनावर घ्यायचंय? मनावर कोण घेत आहे? मला फक्त हे विचारायचं होतं की तुम्हाला पण असं वाटलं होतं का की मी नाही येणार म्हणून?
तुला कसं कळलं माई? तुझ्या मनातलं ओळखलं ना मी. तुला जन्म देणारी आई नसले तरी तुला मोठं करणारी माई आहे मी. मला सगळं कळतं. हे बघ माई, तू एक मिनिट, तू म्हणतेस की देवांश तुझा मित्र आहे, पण मला माहिती आहे हे खरं नाही आहे. हे बघ माई, तू आज मला बोलू दे. हे बघ बाळा, तुझी मला काळजी वाटते. ज्या वाटेनं तू निघालीस ना ती खूप निसरडी आहे. तू देवांशमध्ये मैत्रीच्या पलीकडचं नातं शोधतेस, पण त्याचं आधीच लग्न झालंय बाळा. सो व्हॉट माई? लग्न झालंय तर सगळं संपलं का? जिच्याशी त्याचं लग्न झालंय ना तिला भेटलीये मी. एक नंबरची काकूबाई आहे ती. ती देवांशला डिझर्व करत नाही, मी करते. मी आणि देवांश आम्ही एकमेकांसाठी 100 टाइम्स जास्त कम्पॅटेबल हो. पण तरी सुद्धा त्याचं प्रेम बायकोवरच असणार ना बाळा. माई स्टॉप इट. मी तर माई, तुला दिसतंय ना माझा मूड ऑलरेडी खराब आहे, मग तू का मला डिवचतीयस? हे बघ माई, तुला माहितीये मला कोणीही चॅलेंज केलेलं आवडत नाही. आजपर्यंत मी मला जे जे हवं होतं ते सगळं मिळवलंय आणि यावेळीही मिळवणारच. अजिबात नाही. मला पूर्ण खात्री होती की तुम्ही दिलेला शब्द पाळणार. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आपल्या दोघांमध्ये तिसरा व्यक्ती कधीच गैरसमज निर्माण करू शकणार नाही. एक्झॅक्टली. शमिका, अशी वागू नकोस ग. प्रेम असं ओरबाडून नाही मिळत. तू अशी नाही आहेस. मला काय काळजी वाटते माहितीये का, ह्या सगळ्यामध्ये तू असं काहीतरी करून बसशील की स्वतःलाच दुखवून घेशील. नाही, माझे हर्ट होण्याचे दिवस आता संपले. आता मी फक्त आणि फक्त माझ्या आनंदासाठी लढणार आहे. लढणं, याला लढणं म्हणत नाहीत शमिका.